प्रॉब्लेम 1. इन ईच पेअर ऑफ ट्रायंगल्स गिवन बिलो, ट्रायंगलच्या पेअर आपल्याला दिलेल्या आहे. पार्ट शोन बाय आयडेंटिकल मार्क आर कॉन्ग्रुअंट, आणि ट्रायंगलचे जे पार्ट आहे ते आयडेंटिकल मार्कनी शो केलेले आहे. त्याच्यानंतर स्टेट द टेस्ट अँड 1-1 करस्पॉन्डन्स ऑफ द व्हर्टायसेस बाय विच ट्रायंगल्स इन ईच पेअर आर कॉन्ग्रुअंट. म्हणजे हे जे ट्रायंगलची पेअर आहे हे कोणत्या टेस्टनी आणि कोणत्या 1-1 करस्पॉन्डन्सनी कॉन्ग्रुअंट आहे ते सांगायचं आहे. आणि रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट, आणि त्याच्यानंतर रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट आपल्याला लिहायचे आहे. तर आता बघा, इथे 2 ट्रायंगल दिलेले आहे. आता हे 2 ट्रायंगल कोणत्या टेस्टनी कॉन्ग्रुअंट आहे हे लिहायचं आहे. तर पहिले आपण ट्रायंगलचं नाव लिहून घेऊ. इन ट्रायंगल MST and ट्रायंगल TBM, हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुअंट दाखवायचे आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या तरी टेस्टचा वापर करावा लागेल. तर त्याच्यासाठी टेस्ट वापरण्यासाठी आपल्याला याचे 3 कॉन्ग्रुअंट पार्ट पाहिजे असतात. तर आता बघा कोणकोणते कॉन्ग्रुअंट पार्ट यांनी गिव्हन दिलेले आहे. MS कॉन्ग्रुअंट टू BT, ट्रायंगल MST या ट्रायंगलचा MS आणि TBM या ट्रायंगलचा BT हा एक कॉन्ग्रुअंट पार्ट दिलेला आहे. म्हणजे काय लिहू शकतो आपण? सेगमेंट MS कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट BT, हे गिवन आहे. त्याच्यानंतर सेकंड कोणता दिला आहे? अँगल S 90 डिग्रीचा आहे आणि B 90चा डिग्री, म्हणजे अँगल S कॉन्ग्रुअंट टू अँगल B गिवन आहे हे सुद्धा. त्याच्यानंतर बघा, या 2 ट्रायंगलमध्ये MT हा MST आणि TBM दोन्ही ट्रायंगलची कॉमन साईड आहे. म्हणजे ही काय होईल? कॉन्ग्रुअंट. म्हणजे सेगमेंट MT कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट MT, ही काय आहे? कॉमन साईड. आता आपल्याला ट्रायंगलचे 3 कॉन्ग्रुअंट पार्ट मिळाले. म्हणजे हे 2 ट्रायंगल कोणत्या तरी टेस्टनी कॉन्ग्रुअंट आहे. तर कोणती टेस्ट होईल? MST हा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटॅनियस आणि वन साईड दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटॅनियस आणि वन साईडशी कशी आहे? कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे हे जे 2 ट्रायंगल्स आहे कोणत्या टेस्टनी? हायपोटॅनियस साईड टेस्टनी काय होईल? कॉन्ग्रुअंट होईल. म्हणजे काय लिहावं लागेल? ट्रायंगल MST कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल TBM. कोणती टेस्ट? बाय हायपोटॅनियस साईड टेस्ट. हायपोटॅनियस साईड टेस्टनी हे 2 ट्रायंगल कसे होईल? कॉन्ग्रुअंट. आणि आता याचं आपल्याला 1-1 करस्पॉन्डन्स लिहायचं आहे. काय करायचं आहे? 1-1 करस्पॉन्डन्स. तर बघा, MST याचं 1-1 करस्पॉन्डन्स. हे कशाचं सिम्बॉल आहे? 1-1 करस्पॉन्डन्सचं. आता बघा MST. आता बघा, M पासून आपण 90 वर आलो आणि मग T वर आलो. तर इथे याची कॉन्ग्रुअंट साईड ही आहे. तर T पासून आपल्याला 90 वर यावं लागेल, म्हणजे B वर यावं लागेल आणि मग M वर. तर MST चं 1-1 करस्पॉन्डन्स कशासोबत लागेल? TBM सोबत. कशासोबत? TBM सोबत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट लिहायचे आहे. काय लिहायचे आहे? रिमेनिंग आर कॉन्ग्रुअंट पार्ट.
आता आपण हे जे दोन ट्रायंगल आहे कोणत्या टेस्टनी कॉन्ग्रुअंट दाखवले, हायपोटेनियस साईड टेस्टनी. तर त्याच्यासाठी आपण जे कॉन्ग्रुअंट पार्ट घेतले तर ते त्याच्या व्यतिरिक्त उरलेले पार्ट म्हणजे रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट होतील. तर आता रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट कोणते होईल, तर MST याचा ST ही साईड MTBच्या MB साईड सोबत कॉन्ग्रुअंट होईल. म्हणजे सेगमेंट ST कॉन्ग्रुअंट टू MB. सेगमेंट ST कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट MB. ST आणि MB कॉन्ग्रुअंट झाली. त्याच्यानंतर दोन अँगल्स घ्यावं लागेल कारण की हे दोन पार्ट तर कॉन्ग्रुअंट आपण दाखवलेले आहे. आता कोणते उरले आहे, हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. ठीक आहे. आता बघा या ट्रायंगलचा MST या ट्रायंगलचा कोणता अँगल SMT हा अँगल MST कशासोबत, या अँगल सोबत कॉन्ग्रुअंट होईल. कशासोबत, BTM सोबत. SMT अँगल SMT कॉन्ग्रुअंट टू अँगल SMT कशासोबत, या T म्हणजे BTM सोबत कॉन्ग्रुअंट होईल. BTM आणि हा जो अँगल आहे कोणता, MST या ट्रायंगलचा कोणता STM हा या अँगलशी होईल. म्हणजे BMT या अँगल सोबत कॉन्ग्रुअंट होईल. म्हणजे कोणता STM अँगल STM कॉन्ग्रुअंट टू अँगल STM कशाशी होईल, BMT. तर हे काय झाले, रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट. प्रॉब्लेम 2. आपल्याला पेअर ऑफ ट्रायंगल्स दिलेले आहे, गिवन आहे आणि त्याचे कॉन्ग्रुअंट पार्ट आयडेंटिकल मार्कनी शो केलेले आहे आणि आपल्याला हे जे दोन ट्रायंगल्स आहे हे कोणत्या टेस्टनी आणि कोणत्या 1-1 करस्पॉन्डन्सनी कॉन्ग्रुअंट आहे हे आपल्याला सांगायचं आहे आणि नंतर रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट लिहायचे आहे. तर सगळ्यात पहिले आपण हे दोन ट्रायंगल आहेत हे कॉन्ग्रुअंट दाखवून देऊ कोणत्या टेस्टनी आहेत. पहिले आपल्याला ट्रायंगलचं नाव लिहावं लागेल. तर इन ट्रायंगल PRQ अँड ट्रायंगल TRS. आता याच्यामध्ये आपल्याला कोणते कॉन्ग्रुअंट पार्ट गिवन आहे, तर सेगमेंट PR कॉन्ग्रुअंट टू TS आयडेंटिकल मार्क. तर सेगमेंट PR कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट TS. सेगमेंट PR कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट TS गिवन आहे. त्याच्यानंतर बघा PRQ आणि TRS हे काय आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहे आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल कसे असतात, कॉन्ग्रुअंट असतात. तर मग काय लिहावं लागेल, अँगल PRQ कॉन्ग्रुअंट टू अँगल TRS. हे काय आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि त्याच्यानंतर QR आणि TR SR. QR आणि SR आयडेंटिकल मार्क आहे म्हणजे कॉन्ग्रुअंट गिवन आहे. तर तिसरं कोणतं होईल, सेगमेंट QR म्हणजे PRQ ट्रायंगलचा QR कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट TRS ट्रायंगलचा
आर एस, हे सुद्धा आपल्याला काय आहे, गिवन आहे. तर आता बघा, पी आर कॉन्ग्रुअंट टू टी एस आणि अँगल पी आर क्यू कॉन्ग्रुअंट टू अँगल टी आर एस, व्हर्टिकली अपोजिट अँगल, आणि क्यू आर कॉन्ग्रुअंट टू आर एस. तर आता बघा, हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनी कॉन्ग्रुअंट होईल, पहिले साईड आहे, मग अँगल आहे, आणि मग साईड आहे. म्हणजे कोणती टेस्ट झाली, एस ए एस टेस्ट. म्हणजे ट्रायंगल पी आर क्यू आणि टी आर एस कोणत्या टेस्टनी, साईड अँगल साईड, म्हणजे एस ए एस टेस्टनी होईल. तर ट्रायंगल पी आर क्यू कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल टी आर एस, टी आर एस कोणती टेस्ट, एस ए एस टेस्ट. एस ए एस टेस्टनी कॉन्ग्रुअंट झाले. त्याच्यानंतर याचं आपल्याला काय करायचं आहे, 1-1 करस्पॉन्डन्स लिहायचा आहे. तर बघा, या आयडेंटिकल मार्कवरनं आपण अपोजिट अँगलवर येऊ आणि मग या आयडेंटिकल मार्कवर येऊ. म्हणजे काय होईल, पी आर क्यू. आता पी आर क्यू याचं 1-1 करस्पॉन्डन्स, हे 1-1 करस्पॉन्डन्सचं काय आहे, सिम्बॉल. तर आपण कोणता ऑर्डर घेतला, पी आर क्यू. आता याची आयडेंटिकल साईड कोणती आहे, ही आहे, आणि मग अपोजिट अँगल आणि मग डबल मार्क. तर सिंगल मार्क, अपोजिट अँगल, डबल मार्क, सिंगल मार्क, अपोजिट अँगल, डबल मार्क. तर पी आर क्यूचं 1-1 करस्पॉन्डन्स कशाशी लागेल, सिंगल मार्कसोबत सिंगल मार्क, म्हणजे इथून. आणि पी वरून आपण अपोजिट अँगलवर आलो, तर टी वरून आपल्याला अपोजिट अँगलवर यावं लागेल, म्हणजे टी आर एस. टी आर एस म्हणजे पी आर क्यूचं 1-1 करस्पॉन्डन्स कशासोबत लागेल, टी आर एस सोबत लागेल. आता 1-1 करस्पॉन्डन्स झाल्यानंतर रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट लिहायचे आहे. रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट. आता रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट कोणते, जे 3 कॉन्ग्रुअंट पार्ट आपण घेऊन एस ए एस टेस्टनी ट्रायंगल कॉन्ग्रुअंट दाखवलं, त्याच्या व्यतिरिक्तचे उरलेले आपल्याला घ्यावं लागेल. आता 2 साईड घेऊन झाल्या, कोणती साईड उरली आहे, ही. म्हणजे कोणती, पी क्यू कॉन्ग्रुअंट टू एस टी, सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुअंट टू एस टी. तर रिमेनिंग पार्टमध्ये सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट एस टी. आता अपोजिट अँगल घेऊन झाला. आता हे 2 अँगल राहिलेले आहे रिमेनिंग पार्टमध्ये. तर अँगल पीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता होईल, सिंगल मार्कच्या नंतरचा. तर सिंगल मार्कच्या नंतरचा. तर अँगल पीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता होईल, टी. तर रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्टमध्ये काय लिहावं लागेल, अँगल पी कॉन्ग्रुअंट टू अँगल टी. अँगल पी कॉन्ग्रुअंट टू अँगल टी. अँगल पी कॉन्ग्रुअंट टू अँगल टी. आणि इथे अँगल क्यू डबल मार्क नंतरचा, तर डबल मार्क नंतरचा एस. तर क्यू आणि एस हा रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट होईल, क्यू आणि एस. अँगल क्यू पी क्यू आर ट्रायंगलचा अँगल क्यू आणि टी आर एस ट्रायंगलचा अँगल एस. क्यू आणि एस, अँगल क्यू कॉन्ग्रुअंट टू अँगल एस. प्रॉब्लेम 3. पेअर ऑफ ट्रायंगल्स आपल्याला गिव्हन दिलेले आहे, त्याचे कॉन्ग्रुअंट पार्ट आयडेंटिकल मार्कनी शो केलेले आहे. आणि आपल्याला हे जे 2 ट्रायंगल्स दिले आहे, हे कोणत्या टेस्टनी आणि कोणत्या 1-1 करस्पॉन्डन्सनी कॉन्ग्रुअंट आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट लिहायचा आहे. तर आपल्याला कोणते 2 ट्रायंगल दिलेले आहे,
DCH आणि DCF. पहिले यांचं नाव लिहून घेऊ. इन ट्रायंगल DCH अँड ट्रायंगल DCF. आता याचे कॉन्ग्रुअंट पार्ट लिहायचे आहे आणि कोणत्या टेस्टनी कॉन्ग्रुअंट आहे ते सांगायचं आहे. तर बघा, DC ही दोन्ही ट्रायंगलची कशी आहे, कॉमन साईड आहे. म्हणजे DC कॉन्ग्रुअंट टू DC म्हणू शकतो. सेगमेंट DC कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट DC. कॉमन साईड. त्याच्यानंतर बघा, अँगल H आणि अँगल F कॉन्ग्रुअंट आहे. आयडेंटिकल मार्क आहे म्हणजे कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे DCH ट्रायंगलचा अँगल H, DCF ट्रायंगलचा अँगल F कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे अँगल H कॉन्ग्रुअंट टू अँगल F. हे काय आहे, गिव्हन. आणि अजून अँगल C कॉन्ग्रुअंट म्हणजे ट्रायंगल DCH या ट्रायंगलचा DCH आणि DCF ट्रायंगलचा DCF हा अँगल कसा आहे, कॉन्ग्रुअंट. आयडेंटिकल मार्कनी गिव्हन दिलेला आहे. तर अँगल DCH कॉन्ग्रुअंट टू अँगल DCF. अँगल DCF काय आहे, गिव्हन आहे. तर आता बघा, इथे ही कॉमन साईड आणि अँगल आणि हा अँगल. तर एका ट्रायंगलचे 3 एलिमेंट दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 एलिमेंटसोबत कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे हे कोणत्या टेस्टनी होईल, साईड अँगल अँगल. साईड अँगल अँगल म्हणजे SAA टेस्टनी हे दोन ट्रायंगल कसे होईल, सिमिलर होईल. म्हणजे ट्रायंगल DCH कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल DCF. कोणती टेस्ट, SAA टेस्ट नी कॉन्ग्रुअंट होईल. आणि आता याचा आपल्याला काय लिहायचं आहे, 1-1 करस्पॉन्डन्स. आता 1-1 करस्पॉन्डन्ससाठी बघा, ट्रायंगल DCH चं 1-1 करस्पॉन्डन्ट DCH चं 1-1 करस्पॉन्डन्स. हे 1-1 करस्पॉन्डन्सचं सिम्बॉल आहे. आता DCH, आता D आणि C दोन्ही ट्रायंगलची कॉमन साईड आहे. तर D पासून आपण C वर चाललो आणि मग H वर. तर त्याच ऑर्डरनी या ट्रायंगलमध्ये D पासून C वर जावं लागेल आणि F वर जावं लागेल. तर DCHचं 1-1 करस्पॉन्डन्स कशाशी लागेल, DCF सोबत. कशासोबत, DCF. आता आपल्याला काय करायचं आहे, रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट लिहायचा आहे. रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्ट. कॉन्ग्रुअंट पार्ट्स. तर रिमेनिंग पार्ट कोणता लिहायचा आहे, तर आपण SAA टेस्टनी हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट दाखवलेले आहे. तर हे जे एलिमेंट आहे हे सोडून उरलेले जे एलिमेंट आहे, आपण हे कॉन्ग्रुअंट दाखवताना जे एलिमेंट नाही घेतलेले आहे ते अदर एलिमेंट आपल्याला रिमेनिंग कॉन्ग्रुअंट पार्टमध्ये लिहायचे आहे. तर आपण कॉमन साईड घेतली आहे. तर आता काय होईल, CH ही साईड CF या साईडसोबत कॉन्ग्रुअंट होईल, कारण की हे रिमेनिंग एलिमेंट आहे. CH कॉन्ग्रुअंट टू CF. सेगमेंट CH, सेगमेंट CH कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट CF. CH कॉन्ग्रुअंट टू CF. आता कोणती उरली आहे आणखी, DH कॉन्ग्रुअंट टू DF. DH कॉन्ग्रुअंट टू DF.
segment DH congruent to segment DF. आणि आता अँगल कोणता उरलेला आहे? हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुअंट दाखवला, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुअंट दाखवला, तर हे अँगल उरलेले आहे. तर कोणते अँगल होईल? HDC कॉन्ग्रुअंट टू FDC. HDC अँगल HDC अँगल HDC कॉन्ग्रुअंट टू अँगल HDC congruent to FDC. Problem 2. In the adjacent figure, segment AD congruent to segment EC. Segment AD congruent to segment EC. Which additional information is needed to show that triangle ABD and triangle EBC will be congruent by AAS test. तर ट्रायंगल ABD आणि EBC कॉन्ग्रुअंट दाखवायचे आहे आपल्याला कोणत्या टेस्टनी? AA टेस्टनी. तर कोणती ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे? तर बघा आपल्याला कोणते ट्रायंगल दिले आहे? इन ट्रायंगल ABD and triangle EBC. आणि आपल्याला गिव्हन काय आहे? सेगमेंट AD कॉन्ग्रुअंट टू EC. सेगमेंट AD कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट EC. हे काय आहे? गिव्हन आहे. परत बघा हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहे. ABD आणि EBC व्हर्टिकली अपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट असतात. तर अँगल ABD कॉन्ग्रुअंट टू अँगल EBC. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता एवढं गिव्हन आहे. आणि आता विच ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज नीडेड? ट्रायंगल ABD अँड EBC आर कॉन्ग्रुअंट बाय AAS टेस्ट. तर आपल्याला ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रुअंट आहे, अपोजिट अँगल कॉन्ग्रुअंट आहे. तर आपल्याला काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यावं लागेल? अँगल A आणि अँगल C कॉन्ग्रुअंट आहे. कोणती? अँगल A कॉन्ग्रुअंट टू अँगल C. जर आपण अँगल A आणि अँगल C कॉन्ग्रुअंट घेतलं तर हे दोन ट्रायंगल AAS टेस्टनी काय होईल? कॉन्ग्रुअंट होईल. AAS टेस्टनी. देअरफॉर ट्रायंगल ABD कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल EBC बाय AAS टेस्ट. तर कोणती ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यावं लागेल? ही अँगल A कॉन्ग्रुअंट टू अँगल C. ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर आपण दिली तर हे दोन ट्रायंगल AAS टेस्टनी कसे होईल? कॉन्ग्रुअंट. किंवा सेकंड कोणती देऊ शकतो? और अँगल D कॉन्ग्रुअंट टू अँगल E. अँगल D कॉन्ग्रुअंट टू अँगल E. ही पण आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली. अँगल D आणि E कॉन्ग्रुअंट आहे. D आणि E तरीसुद्धा हे AAS या टेस्टनी कॉन्ग्रुअंट होईल. तर आपल्याला ABD आणि EBC हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट दाखवण्यासाठी अँगल A कॉन्ग्रुअंट टू अँगल C और अँगल D कॉन्ग्रुअंट टू अँगल E ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यावं लागेल.